ठीक आहे. 200 पार आप कैसे देखते हो? मला वाटतं आम्हाला अतिशय आनंद आहे. महाराष्ट्रातल्या जनतेनं स्विंग म्हणजे 200 पार मेजॉरिटी येईल अशा प्रकारचं चित्र सध्या तरी दिसतंय. आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र मोदी साहेबांच्या मागे उभा राहिलाय. ओके. संजय संपूर्ण महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे उभा राहिलाय. आणि त्याच्यामुळं महायुतीला एक प्रचंड असं यश त्या ठिकाणी मिळतंय. आता रडीचा डाव संजय राऊत विरोधी पक्ष खेळायला लागले. या लोकशाहीचा विजय नाही. मला वाटतं लोकशाहीमध्ये आपण पराभव सुद्धा मोठ्या मनानं स्वीकारावा लागतो. कुछ तो गड़बड़ है. संजय राउत बोल रहे कुछ तो गड़बड़ है. संजय राऊतला आता पागलच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागेल. आता तरी त्यांनी हवेतनं आकाशातनं जमिनीवर लँड व्हावं. कुठल्याही प्रकारचा ग्राउंडचा अंदाज नाही. कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या प्रश्नांशी देणं घेणं नाही. विकासावर बोलायचं नाही. केवळ शिव्या मत्सर द्वेष टीका करायची. मला वाटतं शांतपणे महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेत जी काही चूक किंवा जे काही झालं होतं ते दुरुस्त करून ती खंत मनात होती की मोदी साहेबांना पाठबळ द्यायला आम्ही कुठे कमी पडलो ते यश महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलंय. ज्या काही महायुती सरकारनं 2 वर्षामध्ये एक अमाप अशा प्रकारचं गरिबाच्या कल्याणासाठी काम केलं, विकास केला. त्यामुळे केवळ शिव्या घालणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातली जनता राहिली नाही. हिंदी में बोलिए. संजय राउत बोल रहे हैं कुछ तो गड़बड़ है. संजय राउत बोल रहे हैं कुछ तो गड़बड़ है. नहीं, संजय राउत अभी तो उनका विमान जमीन पे लैंड करने की आवश्यकता है. केवल गाली गलौज करके विजय हासिल नहीं होता है. ग्राउंड रियलिटी समझना चाहिए. महाराष्ट्र की जनता ने विकास के बाजू में मतदान किया. जो धर्मयुद्ध देवेंद्र फडणवीस साहब ने पुकारा था उसके लिए बड़े पैमाने पे हम सब एक हैचा नारा त्या ठिकाणी जनतेनं मान्य केला. आणि मला वाटतं केंद्रात भाजप सरकार एनडीए सरकार और केंद्र में भारतीय जनता पार्टी का सरकार और राज्य में सरकार आएगा तो महाराष्ट्र और विकास की रास्ते पर तेजी से जाएगा. इसलिए जनता जनार्दन ने भारी कौल देने का निश्चय किया. आपने 200 क्रॉस किया है. महायुति ने 200 क्रॉस किया है. कैसे देखते हो इसको? मुझे लगता है हम लोग कौन से शब्द में महाराष्ट्र के मतदारों का अभी आभार मानेंगे समझ में नहीं आ रहा है. क्योंकि हमें भी विजय की तो खातरी थी लेकिन इतना ग्रैंड आशीर्वाद महाराष्ट्र की जनता देगी. मैं तो बोलता हूँ मेरी लाडली बहना है उनको मैं सैल्यूट करता हूँ. उनकी मैं नतमस्तक होता हूँ कि यह विजय में उनका बड़ा रोल है. कौन सी शिवसेना असली शिवसेना है? कौन सी शिवसेना असली शिवसेना है? अभी कौन सी असली नस्ली इसका जवाब हाँ. लोगों ने दिया है, शिवसैनिकों ने दिया है. और एकनाथ शिंदे साहब के पीछे सब शिवसैनिक और मराठी जनता रहती है. फडणवीस सीएम होंगे. फडणवीस सीएम होंगे. फडणवीस जी सीएम होंगे. एक मैं बताना चाहता हूं कि महायुति का ही सीएम बनेगा. और बट ऑब्वियस जिस पार्टी बड़ी है उस पार्टी को ज़्यादा चांस रहता है. और भारतीय जनता पार्टी आज 125 के आसपास जाने की शंका अपना चांसेस है. और मुझे लगता है भाजपा का सीएम बनेगा तो हमारे देवेंद्र फडणवीस साहब ही इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे. थैंक यू. तुमचा आईता सापडे देतो तसा आलो. ते मराठीत बोल. हे आता झालं. बघा, प्रवीण दरेकरांचं महत्त्वाचं वाक्य होतं. आता विरोधकांनी रडीचा डाव मांडायला सुरुवात केलेली आहे. सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला पसंती दिलेली आहे. आता संजय राऊतांचं त्यांनी